उदगीरची लेक आणि किन्होळ्याची सून असलेल्या राधिका अनिल सोनी यांच्या कार्याचा नुकताच गौरव करण्यात आला आहे। संजोग ब्युटी पार्लर अँड टॅटू स्टुडिओ अँड ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत जवळपास 700 ते 800 महिलांना स्वावलंबी बनवले। त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना पुण्यामध्ये महाराष्ट्र उद्योग गौरव हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे। राधिका सोनी यांनी वयाच्या 17व्या वर्षापासून म्हणजे 2012 पासून एक आवड म्हणून ब्युटी पार्लर सुरू केल्यानंतर यांनी याच क्षेत्रामध्ये करिअर करण्याचं ठरवलं। शासनाच्या विविध योजनांमध्ये तसंच उदगीर नगरपालिका आणि लातूर कामगार कल्याण योजनेअंतर्गत त्यांनी अनेक महिलांना प्रशिक्षणही दिलं। अनेक महिलांकडून त्यांनी नाममात्र किंवा कोणत्याही प्रकारची फी न घेता ना नफा ना तोटा या तत्वावर त्यांना प्रशिक्षण दिलं। वसमत इथंही त्याने अनेक महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतःचे प्रॉडक्ट्स देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मदत केली। त्यांच्या अनेक विद्यार्थिनींनी आज स्वतःचं ब्युटी पार्लर सुरू करून यशस्वी व्यवसाय सुरू केला आहे। त्यांच्या याच कार्याची दखल घेत पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये त्यांना अभिनेत्री प्रार्थना भैरवे यांच्या हस्ते महिला कौशल्य या श्रेणीमध्ये महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। या पुरस्कारानंतर बोलताना त्यांनी आपल्या कार्यासाठी आई वडील, सासू सासरे, पती, मुलगा, मित्रपरिवार आणि किन्होळा गावातील लोकांचे त्यांनी आभार मानले। भविष्यातही असे चांगलं कार्य घडो यासाठी सर्वांचे आशीर्वाद पाठीशी राहू द्या असंही त्या म्हणाल्या। नमस्कार, मी राधिका अनिल सोनी, राहणार किन्होळा, हल्ली वसमत, संजोग ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटर, हाऊसिंग सोसायटी वसमत। 2012 पासून मी ह्या करिअरची सुरुवात केली आणि जवळपास वयाच्या 17व्या वर्षी माझी ही सुरुवात झाली आणि नगरपालिकेचे किंवा मग जिल्हा उद्योग केंद्र, मिटकॉन, कामगार कल्याण असे अनेक पोर्टलचे मी गव्हर्नमेंट ट्रेनिंग वगैरे घेतले आणि जवळपास 500-600 मुलींना आज मी त्यांना त्यांच्या पायावर स्टँड केलं। असे नो प्रॉफिट आणि नो लॉस मध्ये मी क्लासेस घेतली आणि अनेक मुलींना त्यांना स्वावलंबी बनवण्याचं मी कार्य केलं। या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन आज माझा गौरव केला, महाराष्ट्र गौरव उद्योग पुरस्कार देऊन माझा गौरव केला, याचा मला खूप आनंद आहे। तसेच किन्होळ्याचे काही माझे गावकरी आहेत, त्यांनी पण मला यात प्रोत्साहन दिलं। माझ्या मित्र मंडळींनी मला म्हणजे माझं कौतुक केलं, त्यांचेही मी आभार व्यक्त करते। आणि माझे आई वडील, माझे पती अनिल सोनी, माझा मुलगा आराध्य सोनी, माझे सासू सासरे यांनीही मला खूप सहकार्य केलं आणि हे मला सारखे म्हणजे प्रोत्साहन करत असतात की तू कर, याचा मला खूप आनंद आहे। यांचेही मी आभार व्यक्त करते आणि आज NTVने येऊन माझं दखल घेतली की मला हा म्हणजे पुरस्कार कसा मिळाला, त्यांचेही मी आज आभार व्यक्त करते। धन्यवाद। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।